नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. शेतकरी कुटुंबाचा कर्जबाजारीपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी कुटुंबावर कर्जाचं प्रमाण जास्त आहे. केवळ 5 वर्षातच कर्जबाजारी शेतकऱ्यांचं प्रमाण तब्बल 9% वाढलं आहे. केवळ कर्जबाजारीपणाच नाही वाढला, तर शेतकऱ्यांचा खर्च देखील वाढल्याचं नाबार्डनं आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलं आहे. नाबार्डनं आपल्या अहवालामध्ये मागील 5 वर्षातील ग्रामीण भागातील कुटुंबाचं उत्पन्न, खर्च, बचत, जमिनीचं प्रमाण आणि कर्जबाजारीपणा याची माहिती दिली आहे. या अहवालामध्ये देशातील ग्रामीण कुटुंबातील कर्जबाजारीपणा वाढल्याचं स्पष्ट केलं. कर्जाचं प्रमाण 2016-17 मध्ये 47.4% होतं. ते 2021-22 मध्ये वाढून 52% पोहोचलंय. म्हणजेच कर्जबाजारीपणामध्ये 5% वाढ झाली आहे. त्यातही शेतकऱ्यांवरील कर्ज जास्त आहे. 55% शेतकरी कुटुंबांनी सरासरी 91,000 रुपये कर्ज असल्याची माहिती दिली आहे. तर 52% कुटुंबांनी 90,000 कर्ज असल्याचं सांगितलं. त्यातल्या त्या संस्थात्मक कर्ज म्हणजेच बँका आणि इतर संस्थांनी दिलेल्या कर्जाचं प्रमाण मागच्या काही वर्षांमध्ये वाढल्याचं दिसून येतं. हे प्रमाण 15% वाढून 75.5% झाल्याचं देखील नाबार्डनं आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलं. आता नाबार्डनं सर्वेक्षण केलेल्या वर्षामध्ये शेतकरी कुटुंबांची जमीन धारण क्षमता म्हणजे कुटुंबांकडे असलेली जमीन ही देखील कमी झाली आहे. सर्वेक्षणामध्ये असं नमूद करण्यात आलं की 2016-17 मध्ये शेतकरी कुटुंबांची सरासरी जमीन धारण क्षमता म्हणजे कुटुंबांकडे असलेली जमीन ही 1.08 हेक्टर एवढी होती, पण ती कमी होऊन 2021-22 मध्ये 0.74 हेक्टर एवढी झाली आहे. म्हणजे जमिनीचं प्रमाण कमी झालं. नाबार्डच्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्क्लुजन सर्वे 2021-22 या अहवालात ग्रामीण भागातील कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचं सर्वेक्षण करण्यात आलं. हे सर्वेक्षण 2016-17 ते 21-22 या काळातील परिस्थितीचं आहे. या अहवालात ग्रामीण भागातील उत्पन्न वाढल्याचे नाबार्डनं म्हटलंय. ग्रामीण कुटुंबांचं मासिक उत्पन्न 8,059 रुपयांवरून 12,698 रुपयांपर्यंत पोहोचलंय. म्हणजेच या काळात उत्पन्नात 57.5% वाढ झाली असं देखील नाबार्डचं म्हणणं आहे. आता ग्रामीण भागातील कुटुंबाचं उत्पन्न आणि कर्जबाजारीपणा वाढलाच, याशिवाय कुटुंबांचा मासिक खर्चही वाढला आहे. म्हणजेच खर्चामध्ये देखील वाढ झाली आहे. कुटुंबांचा मासिक खर्च 2016-17 मध्ये 6,646 रुपये एवढा होता. तो 2021-22 मध्ये 11,262 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण कुटुंबांची आर्थिक बचत वाढल्याचे नाबार्डने या अहवालामध्ये स्पष्ट केलं आहे. 2016-17 मध्ये ग्रामीण भागातील कुटुंबांची आर्थिक बचत 9,104 रुपये होती. ही बचत 2021-22 मध्ये 13,209 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही बचत ही वार्षिक होती, म्हणजे मासिक नव्हती. ग्रामीण कुटुंबांच्या बचतीमध्ये 66% कुटुंबांनी आर्थिक बचत झाल्याचं सांगितलं, असं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं. पण यापूर्वी नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणजेच NSO या संस्थेने देखील एक सर्वेक्षण केलं होतं. 2012-13 ते 2018-19 या काळातील सर्वेक्षण या संस्थेने केलं होतं. त्या काळामध्ये म्हणजे 2012-13 ते 2018-19 या काळात शेतकरी कुटुंबांचं उत्पन्न 59% वाढल्याचं या संस्थेचं म्हणणं होतं. असा निष्कर्ष काढला होता. 2012-13 मध्ये शेतकरी कुटुंबांचं उत्पन्न 6,426 रुपये मासिक एवढं होतं. म्हणजे महिन्याला 6,426 रुपये एवढं उत्पन्न होतं. या कुटुंबांचं मासिक उत्पन्न 2018-19 मध्ये वाढून 10,218 रुपयांपर्यंत पोहोचलं होतं, असं NSOनं त्यावेळी आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलं होतं. म्हणजेच शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये तब्बल 59% वाढ झाल्याचं NSOने स्पष्ट केलं होतं. परंतु आता नाबार्डच्या अहवालामध्ये शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये 57.5% वाढ झाल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजेच नाबार्डनं ग्रामीण भागातील कुटुंबाचं उत्पन्न वाढलंय असं म्हटलं तरी देखील शेतकरी कुटुंबांचा आणि इतर कुटुंबांचा खर्च देखील तेवढ्याच प्रमाणात वाढलेला आहे आणि बचतीचं प्रमाण वाढल्याचं देखील नाबार्डचं म्हणणं आहे. आता एकूणच नाबार्डने आपल्या अहवालामध्ये जो काही निष्कर्ष काढला त्या निष्कर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.